Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Love Angel World. Me and Sunny. And yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झाला आहे. नायसा गेली आहे स्कूलमध्ये, मी चाललो हॉस्पिटलला. स्नॅक किचनमध्ये टिफिन ऑलमोस्ट रेडी झाला आहे. ब्रेकफास्टसाठी आम्ही बसतोय. आईची छान पूजा झाली आहे. सो यस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड यस, बी हॅपी, कीप स्माइलिंग, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh and love. बाय, सावकाश जा. सो हा आहे अगारोचा केटल. खूप लोकांनी माझ्या ब्लॉगमध्ये नक्कीच पाहिला असेल आणि ह्याच्या आधी मी तुम्हाला इवन एक रेसिपीसुद्धा दाखवली आहे. जसं की आपण एग बॉईल करू शकतो, सूप बनवू शकतो आणि अमेझिंग आहे. सो आज तुम्हाला मी 2 रेसिपी दाखवणार आहे. एक तर आहे चहा आणि चहा बरोबर ढोकळा, म्हणजे ब्रेकफास्ट टाइमला तुम्ही मस्त आरामात एन्जॉय करू शकतात. सो सर्वात आधी मी इथे पाणी टाकलंय. जसं आपण नॉर्मल चहा बनवतो तसंच चहा बनवायचंय. सो हे जे भांडं आहे हे खूप लवकर गरम सुद्धा होतं जर ते हाय स्पीडवर असेल, जसं की तुम्ही आता इथे बघू शकताय. तर त्यात मी नंतर टाकलं आहे चहा पावडर, त्यानंतर साखर, मग आलं आणि मस्त त्याला उकळी येऊन दिली आणि मग नंतर टाकलंय त्यात दूध आणि तुम्ही बघू शकताय किती अप्रतिम चहा झालेला आहे. आईंना आवडलं, आईंनी टेस्ट केलं, आई बोलतात मस्त चहा झालाय. अँड द नेक्स्ट रेसिपी इज ढोकळा. ढोकळ्यासाठी हे बघा, हे त्याच्याबरोबर असं एक येतं प्लास्टिकचं बाउल आणि हा एक स्टँड येतं. सो आपल्याला हा स्टँड लागणार आहे जेणेकरून हे एकदम असं खाली जाणार नाही. सो सर्वात आधी पहिले आपण एक बॅटर बनवून घेऊया. सो माझ्याकडे हे असे काही मेजरिंग कप्स आणि स्पून्स आहेत. सो ह्यानुसार मी करणार आहे. जसं की आता तुम्ही हे बघू शकतायत, हे एकदम असं छोटंसं आहे म्हणून ह्यात मी हाफ कपचं करणार आहे बॅटर. ह्या केटलला थोडंसं गरम करून घेऊया. सो ह्यात मी टाकते पाणी आणि हे जे मिनिमम आहे ना तिथपर्यंत, हे बघा तुम्हाला इथे जे मिनिमम दिसतंय तिथपर्यंत तुम्हाला पाणी टाकायचं आहे. त्यानंतर मी हा स्टँड ह्यात ठेवते आणि आपण ह्याला बंद करून घेऊया. ऑन केलेलं आहे. इथे हाय लो स्पीड तुम्ही ॲडजस्ट करू शकता. मग ह्यात आपल्याला टाकायचं आहे हळद, साखर, मीठ. त्यात आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. थिक आणि स्मूथ बॅटर व्हायला पाहिजे तेवढं तुम्ही अंदाजे ह्यात पाणी ॲड करा. हे बघा कन्सिस्टन्सी बघू शकताय. आता ह्यात तुम्हाला काही नाही, फक्त इनो टाकायचं आहे जर तुमच्याकडे इनो असेल तर. माझ्याकडे इनो नाही आहे सो मी टाकणार आहे बेकिंग पावडर. थोडंसं आपल्याला ह्यात बेकिंग पावडर घ्यायचं आहे. सो जर तुम्ही इनो घेतलं एक सॅशे तर इनोने तुमचा जो हा ढोकळा आहे हा खूप फ्लफी होणार आहे. बट तसंच फ्लफीनेस पाहिजे असेल तर थोडंसं जो बेकिंग पावडर आहे, जर तुमच्याकडे इनो नसेल तर बेकिंग पावडर थोडंसं जास्त घ्या. आणि त्यात तुम्हाला मग ॲड करायचं आहे लेमन. मिश्रण आहे हे आपल्याला ॲड करायचं आहे ह्याच्यात आणि मग ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हा जो वेसल आहे त्याला थोडंसं आपण तेल लावून घेऊया. आणि हे जे आपलं बॅटर आहे ते आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचं आहे. मेन म्हणजे जेव्हा आपण क्विक काय हवं असेल आपल्या मुलांना वगैरे तर हे असं मस्तपैकी आपण ह्यात करू शकतो. ह्यात तुम्ही इडली करू शकतात, केक बनवू शकतात, खूप काही गोष्टी करू शकतात. पण हे ह्यात ठेवूया, त्याच्यावरती असं झाकण ठेवा किंवा फॉईल पेपरने सुद्धा तुम्ही करू शकता. अँड येस, आणि मग 10 to 12 मिनिट्समध्ये तुमचं जे ढोकळा आहे दॅट इज रेडी. ओके, सो लेट्स चेक. आतमधलं पाणी संपल्यावरती ते आपोआप बंद होतं आणि तसंच झालंय, बंद झालंय.
can see. Yes, it is cooked. जम झालेला आहे, नक्की ट्राय करून बघा. त्याची कॉफी घ्यायला आले जी त्यांना आवडलेली राहील. आज खूप मोठे स्पेशल गेस्ट आले इन दी हाऊस. स्वतः फोन करून सांगितलं मी येतो. आज पहिल्यांदा मी असं सरप्राईज विजिट दिली आहे. तेच नेक्स्ट टाइम अजिबात मला फोन करून बोलणार नाही. मी डायरेक्ट जेवायला जायचं, कॉफी पण नाही आता. कॉफी फेवरेट आहे. रचनाच्या हाताचा नॉनव्हेज जास्त डोक्यात चालत होतं. नाही काय एवढं खास. नाही तुम्हाला का मग खरं की खोटं काय समजायचं. ते खाल्ल्यावरच आवडते ना तुम्हाला मच्छी, नंतर प्रॉन्स बिर्याणी. तुम्ही बोलवलं तर Prawns आपण बाहेरच जातो सारखं. घरातलं कुठं खाल्लंय तुम्ही? अजून प्रतिमाच्या हातचं चिकन नाही खाल्लंय सातारी. दोघं पण आपापल्या बायकांचे आणि साऊथ इंडियन ना ते बायका म्हणत डोसा आणि हे करावा आम्हाला लागणार आहे. नुसते बोलतायत पुढे सोडतायत. नाही म्हणजे कसं आहे की जरा अप्रिशिएट केलं की त्यांना छान वाटतं. पण बाय द वे केलं की मग अजून बाय द वे JKVची जी युरोप सिरीज आहे कशी वाटते? मस्त. माझे 2 एपिसोड झाले. 3rd एपिसोड जो लास्ट वाला आहे तो पेंडिंग आहे माझा. मोठ्या स्क्रीन वरती बघा तुम्ही. मला तिथेच बघा. मला जसं टाइम मिळतो मी तर गाडीतच गाडीत पण बघत असतोय. मस्त आपलं एकदम मी टाइम असतो गाडीत. मी टाइम ना बायको नसते तिथे. तू छळतेस? मग तुम्ही पण तेच बोललात. मी असं काय बोललो नाही. मी छळतो असं काय बोललो. सो जीवन जस्ट गेला आता. चहाची बँड वाजली तरी बोललो तुला चहाचा मला वास. वासच नव्हता येत. परत डबल. आता सगळंच खाली आलं. चहा पावडरच अख्खी निघाली. असो चला. आली 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 म्हणजे गोंडू गोंडू. दुसरी 7 वाजले की हिला जेवण लागतं. 7ला 1, परत 10ला, परत 10ला पण एक आणि परत 12ला. असू दे ग. आणि हे हेअर मास्क आणि हे फ्लावर. या फ्लावर मधनं ते हात घे का हात घे बाबांनी हे काही दिलं नाही का? नाही दिलं. चल बाबा आता पुढे हेल्प करतील. मी चालली. मस्त आम्ही जेवलोय आणि ॲनिव्हर्सरी होती. व्लॉग्स तुम्ही बघत आहात आणि एक छान असं गिफ्ट मिळालं आहे. रचना ची साफसफाई चालू आहे किचनमध्ये. किती आवाज येतोय बघा त्याचा ॲम्ब्युलन्सचा. बेसिकली आम्हाला एक छान असं ॲनिव्हर्सरी गिफ्ट आलंय जे नायसाच्या बड्डेच्या आधीच आय गेस आलंय. आणि आम्हाला सगळ्या गडबडीमध्ये ओपन करायला टाइम नाही मिळाला आणि फायनली आज आम्ही ते ओपन केले. सो हे जे काही गिफ्ट आलं आहे हे आले तृप्तीकडनं. सीद आणि तृप्ती म्हणजे जिच्याकडनं मी पंचपाळे घेते. तुम्ही पाहिलं असेल जे वुडन पंचपाळं माझ्याकडे वुडन वंडर्स म्हणून तिचे इंस्टाग्रामवरती पेज आहे. खूप लोक मला अजूनही विचारतात कुठे पंचपाळे मिळतात, तर तिचा पेज आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की व्हिजिट करा. सो तिने आम्हाला छान असं ॲनिव्हर्सरी गिफ्ट पाठवलं आहे. अनबॉक्सिंग म्हणजे थोडंफार ग्लिम्स पाहिले तर प्रॉपर अनबॉक्सिंग फायनली. हे एवढं सुंदर आहे, एवढं सुंदर आहे ना. लिव्ह लाव्ह अँड लव्ह. सगळं काही वूडवर केलंय सगळं.
नवेंजल लिहिलं आहे. लिव्ह लाफ लव्ह नवेंजल आणि फ्लावर्स किती सुंदर केलं आहे ना. सो तुम्ही सुद्धा असं बनवू शकता. तिच्याच पेजवर वुडन वंडर्स जे मी तुम्हाला म्हटली, तिच्या पेजवर तुम्हाला सगळं काही वुडन रिलेटेड मिळणार आहे. म्हणजे आरतीची थाळीपासून ते पंचपाळा आणि प्लस हे सुद्धा. हे तर खूपच सुंदर आहे. थँक्यू सो मच तृप्ती अँड सी. खूप आवडलं आहे आम्हाला हे. खूप खूप आवडलं. आणि आपलं मेन आपण तिघं आहोत. एक्झॅक्टली. ट्रेडिशनल अटायर. आपलं जे मेन लाईफचा मोटो आहे, लिव्ह लाफ लव्ह अँड नवेंजल विथ ब्युटिफुल फ्लावर्स. मस्तच आहे. छान आहे ना. विचार केला आम्ही कुठे ठेवायचं आणि फायनली आम्ही डिसाईड केलं आहे की मस्त आपण घराच्या एंट्रन्सलाच करूया, कारण छान डिनोट करेल ते. आणि मेन आमचं आहे की धूळ नको बसायला म्हणून कवर केलं आहे प्लास्टिकने. आणि नंतर रचना बोलली की वेळ मिळेल तसं मग लॅमिनेट पण करू. येस, लॅमिनेट करून पण ते लॅमिनेट करायचं म्हणजे खूप मोठा प्रोसेस आहे. आपण नाही करायचं. आपण नाही, पण आपल्याला तिथे जायला तोपर्यंत ते धुळीत माखून खराब होणार. म्हणून आम्ही ते कधी येईल Temporary. तो पुढच्या वर्षी पण छान येऊ शकतो. So, सध्या टेम्पररी जुगाड बघू दिसतंय. So, ही आहे जागा. छान दिसतं. छान दिसते. की होल्डर पण करू शकतो. की होल्डर म्हणजे जर इथे हुक्स लागले ना, जर कोणाला हवं असेल तर. कारण हे ऍक्च्युली कस्टमाइज्ड आहे ना, बघितलं गेलं तर. इथे हुक्स लावलं तर की किंवा पाठीमागचं छान होतं. सो पूर्ण दिवस बिझी. मी क्लिनिक, हॉस्पिटल. खूप बिझी. क्लिनिक, रचना जपान सकाळपासून. माझं 5:30 वाजल्यापासून चालूच. आणि आज आंटी नव्हत्या ना, खूप धावपळ झाली. तर आईंना जास्त वाईट वाटत होतं. कारण कसं आंटी असलं तरी ते बऱ्यापैकी मदत होऊन जाते सगळंच. एनिवेज काय नाही, बिझी 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 बिझी. आणि संध्याकाळी छान सरप्राईज दिलं जीवनदादांनी. मग छान अशा गप्पा झालेल्या आहेत. सो चला मग या नोटवर आम्ही ब्लॉग एंड करतो. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड Live, laugh and love. बाय. Bye.